नमस्कार, मी मुकुल अव्वल आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत. महाएमटीबीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत निररगावच्या सुप्रसिद्ध लालबाग परळच्या शोभायात्रेमध्ये. संस्कृततेची विविधता, अभिजात मराठी भाषेचा सन्मान, अशा वेगवेगळ्या प्रकारची चित्ररथा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. या यात्रेचं वेगळेपण काय आहे, चला पाहूया. नमस्कार. प्रथम नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. पाडव्याचं आपलं हे नवीन वर्ष आज पहिला दिवस आहे. आपल्या हिंदू लोकांना 31 साजरा करायची सवय आहे, पण आपलं नवीन वर्ष हे हिंदूंचं या पाडव्यापासून सुरुवात होते. तर या निमित्तानं महिलांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. ही शोभायात्रा खरं म्हणजे भाऊ माने यांच्या कल्पनेतून सुचल्यानंतर ही सुरू झाली लालबागची शोभायात्रा. त्यानंतर त्याला स्वरूप वाढत चाललं. आज मध्यंतरी कोविडच्या काळात पुन्हा त्याचं स्वरूप जरा कमी झालं होतं, आता पुन्हा ते वाढायला लागलंय. आता इथला हिंदू जागा झालेला आहे आणि जास्तीत जास्त पारंपरिक वेशामध्ये तो उतरू लागलाय. आणि संपूर्ण परळ आणि लालबाग भागातील हे गणेशोत्सव मंडळ आहेत, सामाजिक संस्था आहेत, या सुद्धा या याच्यामध्ये शोभायात्रेत उतरत असतात.